हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा PIT सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. तर मित्रांनो, आजचा आपलं लेक्चर हे 35वा लेक्चर आहे. तर या बाकीच्या लेक्चरमध्ये आपण 2014 पासून 2018 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर बघितलेले आहे. तसेच 2019च्या क्वेश्चन पेपरमधील पॉलिटीचे, हिस्ट्रीचे, करंट अफेअर्सचे क्वेश्चन आपण बघितलेले आहे. सायन्सचे क्वेश्चन पण आपले झालेले आहे. तसेच मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जॉग्राफीचे आणि इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन बघणार आहोत. या PIT सिरीजमधून मित्रांनो, तुमचे आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तसेच किती प्रश्न रिपीट झालेले आहे, तुमचं या PIT सिरीजमधून ते पॉईंट नक्कीच कवर होतील मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला MPSC नोट्स अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, स्तंभ अ आणि ब दिले आहे, जोड्या जुळवा सांगितले आहे. तर स्तंभ अ मध्ये स्थानिक वारे आणि ब मध्ये आढळणारे प्रदेश. तर हे स्थानिक वारे कोणत्या प्रदेशात आढळतात त्याचे जोडे लावायचे आहे आपल्याला योग्य पद्धतीने. तर चिनूक वारे हे कोणत्या प्रदेशात आढळतात, तर ते उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतामध्ये. आणि फॉनवारे हे युरोपमधील आल्प्स पर्वतामध्ये आढळतात. तसेच लू हे उत्तर भारतातील मैदानी प्रदेशामध्ये आढळतात. आणि मिस्ट्रल हे दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्रामध्ये आढळतात. तर मित्रांनो, यानुसार या आपले करेक्ट आन्सर कोणते आहे, तर ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, स्तंभ अ आणि ब दिले आहे, त्यांच्या योग्य जोड्या जुळवायला सांगितले आहे. तर मृदेचे प्रकार आणि पिके दिली आहे. तर कोणत्या मृदेमध्ये कोणती पिकं घेतली जातात त्यानुसार आपल्याला जोड्या लावायच्या आहे. तर पर्वतीय मृदामध्ये कोणतं पीक घेतलं जातं, तर ते सफरचंदाचं घेतलं जातं. तर अची जोडी थर्डला लागेल. त्यानंतर काळी मृदामध्ये कोणतं पीक घेतलं जातं, तर ते कापसाचं पीक घेतलं जातं, म्हणजे कापूस. तर बची जोडी फोर्थला लागेल. तसेच वाळवंटी मृदा. तर वाळवंटी मृदामध्ये कोणतं पीक घेतलं जातं, तर तिथे भरड धान्य घेतले जातात. जांभी मृदा. तर जांभी मृदेमध्ये काजू हे पीक घेतलं जातं. तर यानुसार योग्य आन्सर कोणता आहे आपले, तर ऑप्शन फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. खडक दिले आहे आणि जिल्हे दिले आहे. तर मित्रांनो, गोंडवाना श्रेणीचे खडक तर ते कुठे आढळतात, तर ते यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये. धारवाड श्रेणीचे खडक. तर मित्रांनो, हे खडक कुठे आढळतात, तर ते भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये. तसेच आर्कियन श्रेणीचे खडक हे सावंतवाडी आणि वेगुर्ला येथे आढळतात. तसेच विद्या श्रेणीचे खडक हे कुठे आढळतात, तर ते चंद्रपूरमध्ये आढळतात. तर यानुसार योग्य आन्सर कोणते आहे, तर ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवा. तर आहे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र. महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण. आणि महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र. तर इकडे जिल्हे दिले आहे, वर्धा, गंगापूर, आर्वी, खोपोली, रायगड. तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो, राज्यसेवाच्या 2019च्या प्रिलियम क्वेश्चन पेपरमध्ये 5 जोड्या जुळवा विचारलेले होते जॉग्राफीच्या. तर प्रश्न बघूया. नदी काठावरील शहरे व नदी यांच्या जोड्या जुळवा. नदी आणि काठावरील शहरे दिले आहे. तर मित्रांनो, पांझरा नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे, तर ते धुळे हे शहर वसलेले आहे. तसेच धाम नदीवर पवनार शहर वसलेले आहे. प्रवरा नदीवर संगमनेर हे शहर वसले आहे. तापी नदीवर भुसावळ हे शहर वसलेले आहे. तर यानुसार आपले योग्य आन्सर कोणते असेल, तर ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, खाली 2 विधानं दिलेली आहे. तर अ ही विधान असून र ही त्याचे कारण आहे. तर त्यानुसार योग्य पर्याय निवडायला सांगितलं आहे. तर विधान अ आहे, पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. आणि कारण काय दिलेलं आहे, पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. तर मित्रांनो, अ हे विधान पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. तरी हे विधान चुकीचं आहे, म्हणजे असत्य आहे. तसेच पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. तर मित्रांनो, हे कारण बरोबर आहे. कारण पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग करणे अतिशय कठीण असतं. तर योग्य आन्सर कोणते आहे, तर असत्य असून विधान र हे सत्य आहे. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खाली 2 विधान दिले आहे. अ ही विधान असून र हे कारण आहे. तर योग्य पर्याय निवडायला सांगितलेलं आहे.
तर विधान अ काय दिलं आहे, निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. आणि कारण काय दिलं आहे, वने जेव्हा प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. तर पर्याय उत्तर काय आहे, अ आणि र दोन्ही सत्य असून र हे अचे बिनचूक स्पष्टीकरण आहे. सेकंड, अ आणि र दोन्ही सत्य असून र हे अचे बिनचूक स्पष्टीकरण नाही. तसेच अ सत्य असून विधान र असत्य आहे. फोर्थ आहे, असत्य असून विधान र सत्य आहे. तर मित्रांनो, निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. तर अ हे विधान बरोबर आहे. तसेच कारण काय दिलं आहे, वने जेव्हा प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. तर मित्रांनो, कारण र हे पण बरोबर आहे. कारण निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते, तर त्यामुळे वने जेव्हा प्रकाशसंश्लेषण करतात तर स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. तर विधान अ आणि र दोन्ही सत्य असून र हे अचे बिनचूक स्पष्टीकरण आहे. तर त्यानुसार ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, भारताचा नकाशा दिलेला आहे आणि बाण ज्या दिशेने दाखवले आहे तर ती वाऱ्याची कोणती दिशा आहे तर ते सांगायचं आहे. म्हणजे कोणते वारे वाहतात तशा प्रकारची. तर ऑप्शन आहे नैऋत्य मान्सून वारे, सेकंड ईशान्य मान्सून वारे, थर्ड नैऋत्य व्यापारी वारे आणि फोर्थ आहे ध्रुवीय वारे. तर मित्रांनो, हे वारे कोणत्या दिशेकडून वाहत आहे तर ते ईशान्य मान्सून वारे आहे. तर ते ईशान्येकडून वाहत आहे. तर यानुसार ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भातील विधाने. तर अ आहे 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीच्या 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते. ब गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. आणि क आहे जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहे. ड आहे एल निनोची वारंवारिता व परिणामाची तीव्रता वाढत आहे. तर वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहे. तर पर्याय उत्तर आहे फक्त अ आणि ब बरोबर, सेकंड फक्त क आणि ड बरोबर, थर्ड फक्त ब बरोबर आणि फोर्थ आहे अ, क आणि ड बरोबर. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भात 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते. तर अ हे विधान बरोबर आहे. तसेच गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. तर ब हे विधान चुकीचं आहे. तर त्यानुसार फर्स्ट ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन आपले निग्लेक्ट होईल. तसेच सेकंड ऑप्शन पण निग्लेक्ट होईल, कारण सेकंड ऑप्शनमध्ये अ हे विधान दिलेलेच नाही आहे. तर अ हे विधान पण बरोबर आहे. तर त्यानुसार आपले फोर्थ ऑप्शन करेक्ट येईल, फक्त अ, क आणि ड. तर क विधान काय आहे, जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. आणि एल निनोची वारंवारिता व परिणामाची तीव्रता दिवसेंदिवस ही वाढतच आहे. तर ड हे विधान पण बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. तर अ मध्ये काय दिलं आहे, स्तंभ फर्स्टमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावायची पद्धत आणि सेकंडमध्ये अर्थ दिलेला आहे त्याच्यात. तर अ आहे कचरा डेपो, ब भस्म करणे, क ढवळणे आणि ड आहे पॅरोलिसिस. तर मित्रांनो, कचरा डेपो, कचऱ्याची विल्हेवाट लावायची पद्धत कशी आहे तर त्याचा अर्थ आहे कचरा डेपो म्हणजे कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या सहाय्याने दाबणे. तर अची जोडी सेकंडला लागेल. तर इलिमिनेशन पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर थर्ड आणि फोर्थ ऑप्शन निग्लेक्ट होईल. तर सेकंड भस्म करणे म्हणजे काय तर कचरा जाळणे. तर बची जोडी फर्स्टला लागेल. क ढवळणे, तर ढवळणे म्हणजे काय तर जमिनीवर कचरा पसरविणे. आणि ड पॅरालिसिस म्हणजे काय तर ऑक्सिजन विरहित ज्वलन. तर डची जोडी थर्डला लागेल. तर त्यानुसार आपलं ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन, सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम. अ आहे सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन, ब अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात, क सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम, ड मानवनिर्मित सूक्ष्म तुषारांमुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. वरीलपैकी कोणते परिणाम बरोबर आहेत. तर सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणामाबद्दल विचारलेला आहे त्यांनी. तर कोणता परिणाम हा बरोबर आहे. तर पर्याय उत्तर आहे फक्त अ, ब, क, सेकंड फक्त अ आणि क, थर्ड फक्त ब, क, ड, फोर्थ आहे अ, ब, क आणि ड. तर मित्रांनो, सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणामावर अ सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन, तर अ हे परिणाम बरोबर आहे. ब अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात, तर ब हे विधान पण बरोबर आहे. तसेच सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम, तर क हे विधान पण बरोबर आहे.
तसेच मानवनिर्मित सूक्ष्म तुषारामुळे नागरी तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. तर ड ही विधान पण बरोबर आहे. तर त्यानुसार ऑप्शन 4 आपले करेक्ट आन्सर आहे. अ, ब, क आणि ड बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे? तर ऑप्शन आहे हवेचे प्रदूषण, सेकंड जल प्रदूषण, थर्ड ध्वनी प्रदूषण आणि फोर्थ आहे भूमी प्रदूषण. तर मित्रांनो, भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा कारणीभूत घटक आहे? तर ते आहे जल प्रदूषण. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1992ला रिओ दी जानेरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधतेसंबंधीचा करार खालीलपैकी तारखी अंमलात आला. म्हणजे किती तारखेला अंमलात आला? तर याचं उत्तर काय आहे? तर 29 डिसेंबर 1993ला हा करार अंमलात आला. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 2018मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले? तर याचे उत्तर काय आहे? विल्यम नॉर्थम्स आणि पॉल रोमर. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तर मित्रांनो, लेखक समिती व त्यांच्या दारिद्र्याच्या संकल्पनाविषयी जोडी लावा दिलं होतं. तर हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, घाऊक किंमत निर्देशकामध्ये WPI पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो? तर ऑप्शन आहे प्राथमिक वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तू. तर यापैकी वरीलपैकी सर्व ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, PDOजा 1960-61 समितीने दारिद्र्य मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता? तर याचे उत्तर आहे प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणतेही? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3 वरील दोन्ही. महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण आणि सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण. तर हे दोन्ही बरोबर आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी दोन्हीही. नेक्स्ट क्वेश्चन, योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने दिली आहे. तर कोणती विधाने सत्य आहे आपल्याला ओळखायची आहे? तर यापैकी देशाच्या अन्नधान्य उत्पन्नात 4 पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले. तर हे विधान बरोबर आहे. तसेच आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा विद्येचा प्रसार झाला. तर हे विधान पण बरोबर आहे. तर त्यानुसार ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील कोणते सशस्त्र विकास ध्येय नाही? तर याचं उत्तर आहे कृषी शाश्वतता साध्य करणे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लिंग असमानता निर्देशकामध्ये GII पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या योजना उपयोगी आहेत? तर यापैकी योग्य आन्सर कोणता आहे? तर ऑप्शन 4 वरीलपैकी सर्वच. नई रोशनी, पढो परदेश, शिकावो कमवा आणि नई मंजिल या सर्व योजनांचा समावेश आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जून 2012मध्ये रिओ+20 घोषणापत्रा संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे SIDGs ठरविण्यात आली. तर त्यानुसार पुढीलपैकी कोणती विधाने किंवा वैशिष्ट्ये ठरविण्यात आलेली नव्हती? तर याचं उत्तर आहे अतिरेकी संघटनावर बंदी आणि पराक्रमणावर बंदी. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे फक्त ड.